गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. आज आपण बघतो की सिनेसृष्टीत काम करणाऱ्या कलाकारांना एक वेगळं वलय मिळतं. पण स्वातंत्र्यपूर्व काळात ह्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती होती. तेव्हा फिल्म इंडस्ट्रीबद्दल सामाजिक दृष्टिकोन फारसा सकारात्मक नव्हता आणि अशा वातावरणात 40च्या दशकात एका अभिनेत्यानं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. तेव्हाच्या परिस्थितीमुळे या कलाकाराने आपल्या आयुष्यातील पहिल्या चित्रपटाबद्दल घरी कळू दिलं नाही. एवढंच नाही तर त्यांचा इंटरव्ह्यू छापून आल्यावर तो वडिलांनी वाचू नये म्हणून त्यांनी आपल्या बहिणीला चक्क पेपरसुद्धा लपवून ठेवायला सांगितला होता. पण तेव्हा कोणाला माहिती होतं की हा अभिनेता आपल्या अभिनयानं बॉलिवूडमध्ये स्वतःचं अढळ स्थान निर्माण करणार आहे. आज आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ते दिग्गज अभिनेते म्हणजे प्राण कृष्ण सिकंद, ज्यांना आजही सगळेजण प्राण साहब या नावानं ओळखतात. प्राण यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1920 रोजी लाहोरमध्ये झाला. त्यांचे वडील सिव्हिल इंजिनियर आणि सरकारी कंत्राटदार असल्यामुळे प्राण यांचं शिक्षण तसंच लहानपण वेगळ्या शहरात गेलं. प्राण यांना फोटोग्राफर व्हायचं होतं. ते फोटोग्राफर म्हणून कामसुद्धा करत होते. त्याच कामासाठी लाहोरला गेलेले असताना एकदा पानाच्या टपरीवर पंजाबी लेखक वली मोहम्मद वली यांनी त्यांना बघितलं. त्यांना बघताच क्षणी या माणसात काहीतरी वेगळेपण असल्याचं मोहम्मद वली यांना जाणवलं. म्हणून त्यांनी प्राण यांना दुसऱ्याच दिवशी स्टुडिओमध्ये भेटायला बोलावलं. पण प्राण साहेबांनी या गोष्टीकडे फारसं लक्ष दिलं नाही. मग काही दिवसांनी पुन्हा एकदा त्या दोघांची गाठ पडली. तेव्हा मात्र मोहम्मद वली साहेबांनी अगदी मनावर घेतलं. मग त्यांच्याचमुळे 1940 साली प्रदर्शित झालेल्या यमला जाट या पंजाबी सिनेमातून प्राण यांनी आपल्या अभिनयाचा प्रवास सुरू केला. खरं तर प्राण यांनी या आधीसुद्धा एकदा अभिनय केला होता. त्यांच्या फोटोग्राफीच्या कामासाठी ते शिमल्यामध्ये गेलेले असताना तिकडे रामलीला सुरू होती. मदनपुरी हे त्यामध्ये प्रभू श्रीरामाचं काम करत होते. पण सीतेचे पात्र करणाऱ्या कलाकाराची तब्येत अचानक खराब झाली. तेव्हा आता काय करायचं हा पेच प्रसंग समोर असताना प्राण यांनी ती भूमिका साकारली होती. 1942 साली प्रदर्शित झालेला खानदान हा प्राण यांचा पहिला हिंदी चित्रपट होता. फाळणीनंतर मुंबईत आले तेव्हा प्राण यांनी जवळपास 22 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण तरीसुद्धा त्यांना काही काळ काम मिळालं नाही. त्यानंतर मात्र त्यांनी एकूण 350 चित्रपटात काम केलं. मधुमती, जिस देश में गंगा बहती है, जंजीर, डॉन, अमर अकबर अँथनी, राम और शाम, उपकार, शराबी अशा अनेक चित्रपटात त्यांनी विविध प्रकारच्या अविस्मरणीय भूमिका साकारल्या. 50 आणि 60च्या दशकात तर प्राण यांनी खलनायकाच्या भूमिकांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. चित्रपटसृष्टीत त्यांच्या खलनायकाला एवढं महत्त्व होतं की त्यांना चित्रपटातील हिरोपेक्षा जास्त मानधन मिळत असे. प्राण यांनी स्वतः एका मुलाखतीत 2 गमतीशीर गोष्टी सांगितल्यात. एक म्हणजे ते एकदा दिल्लीला आपल्या मित्राच्या घरी गेले होते. तिकडून परत आल्यावर त्यांच्या मित्राने त्यांना फोन केला आणि सांगितलं की त्यांची बहीण एवढ्या वाईट माणसाला घरी आणलं म्हणून त्यांच्याशी चक्क भांडली. दुसरी गोष्ट अशी होती की काही पत्रकारांनी मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब अशा काही ठिकाणी सर्वे केला असता त्यांना असं आढळून आलं की कोणत्याही पालकाने 50च्या दशकानंतर आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवलेलं नव्हतं. खरं तर ही त्यांनी केलेल्या अभिनयाला मिळालेली पोचपावती मानली पाहिजे. 1967 साली प्रदर्शित झालेल्या पुकार या चित्रपटात साकारलेली मलंग चाचाची भूमिका बघितल्यावर लोकांना खलनायकाच्या पलीकडल्या अष्टपैलू अभिनेता असणाऱ्या प्राण यांची नव्यानं ओळख पटली. 90च्या दशकापर्यंत त्याने अनेक निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. प्राण साहेबांना आपल्या कामामध्ये प्रत्येक बारकाव्यावर काम करायला आवडत असे. कदाचित म्हणून कुठलीही भूमिका निवडली की ते त्यांचा मेकअप आर्टिस्टला त्यांचं स्केच काढायला सांगत असत आणि मग स्वतःचा लुक फायनल करत असत. खलनायकासाठी प्रसिद्ध असणारे प्राण साहेब प्रत्यक्षात मात्र फार वेगळे होते हे पुढच्या 2 घटनांवरून तुमच्या लक्षात येईल. यश जोहर यांच्या एका चित्रपटात आर्थिक अडचणीमुळे
पैसे न घेता प्राण यांनी काम केलं, पण चित्रपट फारसा चालला नाही. तब्बल 11 वर्षांनी यश जोहर यांनी प्राण यांना त्यांचे पैसे दिले आणि त्यांनी एकदाही विचारपूस न केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. बॉबी चित्रपटाच्या वेळेला राज कपूर आर्थिक अडचणीमध्ये होते, तेव्हा 1 रुपयाच्या सायनिंग अमाऊंटवर त्यांनी या चित्रपटात काम केलं होतं. प्राण साहेबांच्या बाबतीत दिसतं तसं नसतं ही म्हण सार्थपणे लागू होते. पैसे मान या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपल्या कामाला महत्त्व देणाऱ्या या गुणी कलाकाराने जवळपास 5 दशकं चित्रपटाच्या दुनियेत आपल्या अभिनयानं लोकांना मोहिनी घातली. कधी यारी है ईमान मेरा यासारख्या गाण्यावर नाच करून, तर कधी शेर आज का काम कल पर नहीं छोड़ता असा डायलॉग मारून. उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून प्राण यांना 3 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. तर 2013 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 2001 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. नशिबाने पहिलं काम मिळून सुद्धा आपल्या मेहनत आणि सचोटीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या या जेंटलमन खलनायकाला मनापासून सलाम करतो. आजचा हा भाग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तसंच प्राणसाहेबांची कोणती भूमिका आपल्याला आवडली हे सुद्धा कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात.